नमस्कार मंडळी, खूप दिवसांनी पुन्हा एकदा आपल्या वनश्री विला ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. सध्या बराच उशीर होत आहे हा ब्लॉग टाकायला, कारण कसं आहे, कामही सुरू असतात आणि असं उष्णताही फार आहे, त्याच्यामुळे एडिटिंग वगैरे करण्याचं असं उत्साहच राहत नाही. पण मग तरी आता हा 2-3 दिवसाचा ब्लॉग आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. तर मंडळी, हे आमचे चिकूचे झाड तर तुम्हाला माहितीच आहे. त्याच्यावर एक अशी जुनी कानटोपी मी टांगून ठेवलेली होती आणि ही एक खारुताई आमच्याकडे येत असते, तर ती त्या कानटोपीमधली लोकर काढून तिचं घर बनवण्यासाठी घेऊन जाते आहे. तर एकदम छान गमतीशीर गोष्ट आहे. आणि त्याचबरोबर आमच्या बॅकयार्डमध्ये थोडंसं अघटित किंवा असं वेदनादायक काही गोष्टी अशा घडल्या की त्या पण आम्ही व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आमच्या बॅकयार्डमधली ही झाडं म्हणजे असंख्य कीटक, पक्षी, प्राणी यांचा अधिवास आहे. आणि ती कशी याला मुकली आहेत, असं काय घडलं, तर हेच आम्ही तुमच्याशी शेअर करणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मंडळी, यावर्षी आमच्या जांभळाच्या झाडाला भरपूर फळं लागली आहेत. पण एक समस्या आहे, पिकलेलं जांभूळ खाली पडल्यावर ते माती लागते आणि फुटतात आणि बरेच फळं खराब होत आहेत. मग त्याच्यावर आम्ही एक सोपी युक्ती शोधून काढली आहे, आणि ती म्हणजे झाडाखाली साड्या बांधण्याचं आता इथे काम चालू केलं आहे आम्ही. त्याच्यामुळे कसं आहे, पडलेले जांभळं थेट साडीत जमा होत आहेत आणि फळं सुरक्षित राहतात. आणि मग असं स्वच्छ आणि चांगल्या दर्जाचे जांभूळ तेवढेच खायला मिळत आहेत. अशा प्रकारे यंदा आम्हाला मनसोक्त जांभळं खायला मिळाली आणि येणाऱ्या जाणाऱ्यांनाही आम्ही ते देऊ केली. त्याच्यामुळे आम्हाला तेही एक समाधान आहे की आपण दुसऱ्यांनाही जांभळं घालू शकतो. हां, म्हणजे आत्तापर्यंत कसं नारळ, आंबा, चिकू हे फळं होते आपल्याकडे, पण जांभळांचा पहिलाच सीझन आहे इतक्या मोठ्या प्रमाणात. आणि यावर्षी तसं जांभळांचं सीझन सगळीकडे गाजलेलाच आहे. जांभूळ आख्यान मागच्या वर्षी कमी होते ना जांभळं आपल्याकडे, 25-30 जांभळं होते. त्यामुळे वाटून निटून खावे लागले ते आपल्याला आपापसात. तसं यंदा नाही, यंदा भरभरून मिळालं आणि गोड पण आहेत, खूप गोड आहेत. आणि आमचे कामवाले वगैरे त्यांनी भरपूर आस्वाद घेतलेला आहे त्यांचा. खाली पडलेले पण वेचून खाल्ले. ते तर जास्त गोड असतात, कारण ते पूर्ण पिकलेले असतात. वरचे तरी थोडेफार कधी कच्चेही निघतात काही, पण हे मात्र पूर्ण पिकलेले असतात. जांभूळ फक्त चवीलाच छान नसतं, तर आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं. यात अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी आणि फायबर भरपूर प्रमाणात असतं. आता इथे बघा, आमचे असे खाली बरंच जांभळांचा सडा पडलेला होता. तर आता साड्या बांधल्यामुळे बऱ्यापैकी आम्हाला हे सगळं टळतं आहे. तर जांभूळ पचनासाठी चांगलं मानलं जातं, शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवायला मदत करतं, तसंच उन्हाळ्यात शरीराला ताजंतवानं ठेवतं. खाली पडले की असे फुटून जातात. ते खूप गोड आहे. हे असं घरगुती जुगाड काय काय लावून साडी बांधून ठेवली आहे. आणि आता आपण याच्यातून साचलेले जांभूळ काढून घेऊ. ओके, जांभूळ खूप गोड आहेत आमचे. का काही तुला बोलायचं आहे जांभळांबद्दल? खूपच गोड आहेत, पण काढायचा थोडा प्रॉब्लेम येतो आम्हाला. जांभूळ आणि रामफळ हे फळांमध्ये तो इश्यू असतो. उंच असतं झाड आणि खाली पडले की विषय संपला. तर मग आता हे थोडंसं आम्हाला साडीमुळे तरी मिळत आहेत इंटॅक्ट. तसे आम्ही फुटके सुद्धा धुवून खाऊन घेतो, ते तर खूपच गोड असतात. ते पूर्ण पिकलेले असतात. हां, पूर्ण पक्व होऊन खाली पडतात, त्याच्यामुळे ते अतिशय गोड असतात. अनेक लोक रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी जांभळाचं महत्त्व सांगतात.
मिळालं. खायलाही मिळाले भरपूर. फुल एन्जॉय करता येईल बा जांभूळ खाणं. हा. मागच्या वर्षी काहीतरी 20-25 मिळाले होते, प्रत्येकाला 4-5 आले असतील तरी खूप भारी वाटत होतं. या वर्षी तर सडाच पडतो सडा पडतोय. दररोज आम्हाला. आहे मोठं संकटच होऊन गेलेलं आहे. काढावे कशी कोणाला माहिती असतील तर सांगा. नाही का? हो ना, हे असं खाली खूप पडतात आणि मग ते बरं नाही वाटत. हे काय वाटतं? ते काढू नंतर जास्त साचले की. हे बघा असे खूप पडून जातात. आमची वनश्री पण जांभूळ तोडायचा प्रयत्न करत असते काठी घेऊन. भूत कुठे? भूत भूत नसतं, मुंगी आहे ती, मुंगी. पावसाळा जवळ आला की सगळीकडे एक उत्साहाचं वातावरण निर्माण व्हायला लागतं. पण मग कसं आहे, पावसासोबत वादळ आणि जोरदार वारेही येतात. त्यामुळे घराजवळ आणि कंपाऊंड लगत असलेल्या मोठ्या झाडांची वेळेवर छाटणी करणं खूप महत्त्वाचं असतं. आता आमचे 2 झाडं जे होते कंपाऊंडच्या बाहेर लावलेले होते, तर त्यांच्या फांद्या बऱ्यापैकी विद्युत तारांमध्ये गेलेल्या होत्या. मग आम्ही MSCBला 8 दिवसांपूर्वी अर्ज केलेला होता. तर ते मी हॉस्पिटलला गेली होती तेव्हा येऊन असं ही छाटणी करून गेले. तर ही बघा इथे लाकूड फांदी तारेला टच होऊन कशी जळाली आहे. तर त्यांनी छाटणी केली, पण तशी जेमतेमच छाटणी केली. अजून तर बऱ्याच फांद्या तशाच तारेमध्ये अडकलेल्या होत्या, ज्याला आपल्यासारखं म्हणजे खाजगी कोणी माणसाला बोलवून तोडणं ते रिस्की होऊन जातं. तर मग त्याला विद्युत पुरवठा खंडित करावा लागतो. हां, कारण त्यांच्याकडे ती साधनंही असतात झाडं पाडायची, झाडांची काटछाट करायची. त्यांच्याकडे शिडी असते, त्यांची ती एक विशिष्ट प्रकारची गाडी असते. त्याच्यामुळे मग त्यांच्याकडून करून घेणं जास्त सोयीस्कर असतं आणि असतं. सुरक्षित पण असतं. पण मग शेवटी त्यांनी हे असं अर्ध अपुरं काम केलं. ठाकूरमातूनच आपण काम म्हणतो ना, सरकारी काम आणि 6 महिने थांब, त्यातलाच प्रकार झाला बुवा तो. पुन्हा त्यांना कंप्लेन द्यावी व असा आम्ही विचार करतच होतो. त्याच्यातच 2-3 दिवस गेले आणि ज्याची भीती होती तेच घडलं. आदल्या दिवशी संध्याकाळी अचानक 5 मिनिटचं पण नसेल, एक जोरात वादळ आलं आणि त्याच्यात आमची महोगनीची एक मोठी अजस्त्र फांदी होती, ती अचानक रस्त्यावर कोसळली आडवी. आणि पडता पडता तिने सगळ्या या इलेक्ट्रिक तारा पण तोडल्या. आणि नशिबाने म्हणजे तिथे माणूस वगैरे कोणी नव्हतं, हे बरं झालं. आणि गाड्या होत्या पण एकाही गाडीला तिने धक्का लागू दिला नाही. तर तेव्हा म्हणजे इतकी सगळी धांदल उडून गेली, त्याच्यामुळे ते कुठलं शूट आम्ही घेऊ शकलो नाही. सगळे कॉलनीतले लोक पण जमले होते तिथे. रस्ता तर पूर्ण ब्लॉक झालेला होता. मग पटापट कामाला लागलो. सगळ्यात आधी तर MSCBला कॉल केला आणि कळवलं. मग त्यांनी ते सप्लाय ऑलरेडी तसा बंद झालेलाच होता. नंतर झाडं तोडणाऱ्या माणसा 2-3 ठिकाणी फोन लावले. मग त्याच्यातला एक अवेलेबल झाला, तोही निघाला. मग त्याने तो आधी पोचला, त्याने सगळ्या त्या फांद्या तोडून बाजूला केल्या, रस्ता मोकळा केला. आणि मग हा व्हिडिओ दुसऱ्या दिवसाचा आहे. आता हे सगळे लाकडं ते बारीक तुकडे, लहान लहान तुकडे करून एका टेम्पोमध्ये भरून नेत आहेत. आणि तसंच जे पालापाचोळा जो जमला होता त्याच्यासाठी ते महानगरपालिकेचं ट्रॅक्टर बोलवलेलं होतं, तर त्याच्यात ते लोक घेऊन चालले होते. तर आत्ताच हे म्हणजे, आणि त्याचबरोबर मग जे बाहेर 2 झाडं होते ज्याच्या सावलीत बऱ्याच गायी उभ्या राहायच्या, त्यांची सावली आमच्या बऱ्याच लोकांच्या मोटरसायकल लागायच्या. आमच्या घरावरही त्यांची खूप सावली असायची. मग ते कापले होते ना, तर मग आता एकदम इथे असं प्रखर ऊन पडलेलं होतं आणि तिथलं टेम्परेचरच वाढल्यासारखं होऊन गेलं होतं. आणि हे असे ओंडके पाहून पण आम्हाला खूप वाईट वाटत होतं. पण मग काय करणार, शेवटी सुरक्षितता पण महत्त्वाची असते ना. तर मंडळी, हे जे झाडं तुम्ही बघतायत हे लाकडं हे महोगनीचे आहेत.
आम्ही 10 वर्षापूर्वी हे जवळजवळ मी 50 रोपं मागवले होते महोगनीचे. आणि तेव्हा ती एक स्कीम पण होती की हे लावा तुमच्या शेतात आणि त्याचं नंतर आम्ही घेऊन जाऊ, असं तो 10-15 एजंट बोलला. वर्षानंतर त्याचा काहीतरी परतावा मिळेल असं त्या एजंटने आम्हाला ते दिले. पण मग आम्ही नंतर लावल्यानंतर काहीच दिवसात ती योजनाही बंद बंदच झाली. झाली. हां, आणि नंतर बरेच शेतकरी बरेच लोक आम्हाला त्या झाडांची माहिती विचारायला यायचे. पण मग ती काय ते स्कीमच बंद सगळं झाली. हां ते सगळं एजंटने सांगून टाकलं स्कीम बंद झाली. बंद झाली. हां. फसवच होतं ते तसं सगळं. होतं ते सगळं. हां. हां. पण आम्ही असं सरकारच्या काही योजना. कुठलं फार रिटर्नच्या अपेक्षेने लावले नव्हते. एक आपलं बॅकयार्डमध्ये असावे वय झाडं, कारण सरळ वरती निघून जातात ते. आमची किती कशी पाऊस पडला तरी त्यांना काहीच होत हां, नव्हतं. आम्हाला ही झाडं लावायची जी आमची आवड म्हणा, आदत म्हणा, याच्यामुळे दर 3-4 वर्षात हे असे मग घटना पण आमच्याकडे घडतात, हे तारा तुटणे वगैरे. मग आम्ही पुन्हा ठरवतो की आता झाडं लावायचे नाही. पण जसं ते पावसाळा सुरू झाला की पुन्हा मग ते हात शिवशिव व्हायला लागतात. मग त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आम्ही महोगनीची निवड केली होती की हे सरळ वर निघून जातं 60-70 फूट, आणि हे आपल्या विद्युत तारांना वगैरे त्यांच्याही वर चालले जातील, म्हणून आम्ही या झाडांची निवड केली होती. बघा आता हा जो नजारा दिसतोय ना मंडळी आमचा हा व्हिडिओमध्ये, आता पुन्हा हा कधी दिसणार नाही. तर खूप वाईट वाटतंय. आता हा माणूस बघा झाडावर उंचावर चढलेला आहे आणि तो तिथे दोर बांधून, म्हणजे ते झाड पाडताना पण असं पाडतोय की कॉलनी कुठे न पडता एक कंट्रोल्ड त्याचा फॉल करायचा, सुरक्षित जागेवर त्याला पाडून घ्यायचं हा दोराने ताण देऊन. म्हणून मग तो माणूस आता वर चढून ते त्यांचं कौशल्यच म्हटलं हां, पाहिजे. तो म्हणजे खरंच हो. अगदी जीवाची बाजी लावून काम करत असतात ते. 40-50 हो. फूट वर सरसर चढून गेला तो. हो. आणि कोणालाही दगाफटका न होता झाड पाडणं इतकं काही सोपं सोपं नाही नसतं. म्हणजे आता कसं आहे येडागवाड्याचं काम नाही येते. आता आम्ही इतके वर्ष जतन केलेले झाडं, पण त्यांच्याकडे आता ते इलेक्ट्रिक कटर आलेत, डिझेल फटाफट काटत होते ते. डिझेल टाकून ते म्हणजे पटकन झाड कापलं जात होतं. जतन करायला इतके वर्ष लागले. आणि बघा आता हा आमचा परिसर कसा ओकाबोका दिसतोय. या झाडांनी आम्हाला 10 वर्षात कितीतरी ऑक्सिजन ताजी दिला. हवा, ऑक्सिजन, इथलं सगळं टॉक्सिक वायू शोषून घेतले असतील. आणि खाली आपल्यालाच त्यांचे जे नाही. मुळं गेलेत जमिनीत, तर त्यांच्या थ्रू बरंच पाणी पण जमिनीत पर्कोलेशन झालं असेल, भूजल पातळी वाढवायलाही मदत केली. आणि हा फायदा फक्त आम्हालाच नाही, आमच्या या मिळालेला असेल परिसराला, तो. कॉलनीतल्या सगळ्या लोकांना शुद्ध हवा मिळत होती. परंतु एक लोकांचं साधारण एक थोडंसं आम्हाला खटकतं, म्हणून आता बोलते मी व्हिडिओमध्ये. या झाडांचे पानं कॉलनीत येतात असं हे त्यांची तक्रार तक्रार असायची. हां, गाड्या लावायची ते झाडांच्या सावलीत, पण थोडंसं एक तक्रारी सूर असायचाच. तर मला तर वाटतं या लोकांचीच आपल्या झाडांना नजर लागली आणि हे सगळं घडलं. नाहीतर हे झाडं इतके लवचिक होते की कधी असं होत नव्हतं. पण असो, शेवटी आपण कोणाच्या जीविताची रिस्क नाही घेऊ शकत. तर म्हणून आम्ही जे धोकादायक होते, जे रस्त्यालगत तारांलगत जे झाडं होते, ते सगळे आम्ही बऱ्यापैकी शेव करून टाकले. तर बघा आता हा परिसर आमचा कसा दिसतोय. आता आमचं बॅकयार्ड पण आधीसारखं थंड राहिलेलं नाही आहे. पण मग आम्ही थोडे यांचे खोड साधारण 9-10 फूट ठेवलेत, जेणेकरून पाऊस पडल्यावर यांना पुन्हा पालवी फुटेल आणि पुन्हा थोडंसं आमचं मागच्या दारी वातावरण प्रसन्न राहील, हिरवं राहील. हिरवं राहील. आम्हाला ती सवय लागून सवय लागली हिरव्यामध्ये बसायची. हो ना. आणि असं तर पक्ष्यांनाही बसायला बरं असतं, निवारा असतो हा सगळा. आणि हे सगळे पानं आता मी इथे साचवून ठेवलेत. कालांतराने ते वाळतील, खाली बसतील, त्यांचंही खत केलंच जाईल. आज आमच्या बॅकयार्डमधून जवळजवळ 3 पिकअप भरून लाकडं गेले. पण मंडळी एक लक्षात घ्या, झाडं तोडणे हा आमचा उद्देश नव्हता, तर त्यांची एक योग्य देखभाल करून पावसाळ्यात होणारे संभाव्य नुकसान टाळणं हा आमचा उद्देश होता. हे काम 3 दिवस चाललं. झाडांची छाटणी करताना मन खूप भरून आलं. इतकी वर्ष जपलेली वाढवलेली झाडं कापताना खरंच खूप वाईट वाटत होतं. पण काही वेळा सुरक्षिततेसाठी कठोर निर्णय घ्यावे लागतात.
पावसाळ्यातील वादळ, जोरदार वारे आणि घराजवळची जागा लक्षात घेऊन हे काम करणं गरजेचं होतं. आधी हा परिसर इतका हिरवागार आणि भरलेला वाटायचा, पण छाटणीनंतर सगळं एकदम ओकबोकं आणि रिकामं वाटू दुसऱ्याच लागलं. दिवशी घर तापून गेलं, गरम व्हायला लागलं होतं. तरी मनात आता एक आशा आहे की ही झाडं पुन्हा नव्या जोमाने फुटतील, नवीन पालवी येईल आणि काही दिवसांनी हा परिसर पुन्हा हिरवागार दिसेल. तसेच मंडळी, पुढच्या व्हिडिओत आमच्या या ग्रीन फॅमिलीत नवीन पाहुण्याचे आगमन झालेले असेल आणि तो आम्ही लवकरच तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. लवकरच भेटूया. धन्यवाद.